मंडळी, कसे आहात? नक्कीच मजेत असणार आहात. सो माझा गेटअप बघत आहात तुम्ही कशी दिसत आहे. ऑलरेडी मी तयार दिसत असेल तुम्हाला, बट मला आता तयार व्हायचं आहे. ते कशासाठी? तर हळदी कुंकवासाठी. आज हळदी कुंकू आहे आमच्या सोसायटीमध्ये. उशिरा करणार आहे. सो नक्कीच त्याच्यानंतर आम्ही दुपारी रांगोळी काढली. आणि हो, याचे छोटे छोटे मिनी ब्लॉग्स मी अपलोड केलेले आहे. सो नक्की बघा. आणि आता आहे हळदी कुंकवामध्ये खूप छान गमती होणार आहेत, गेम्स होणार आहे, डान्स होणार आहे, पेट पूजा ती पण होणार आहे. त्यासाठी काय आहे, अल्पहार. सो नक्की तोही तुम्हाला बघायचा आहे. एकंदरीत काय हा ब्लॉग तुम्हाला बघायचा आहे. खूप एन्जॉय होणार आहे या ब्लॉगमध्ये, बट त्यासाठी पूर्ण बघायचं आहे. आणि सगळ्यात आधी मला रेडी व्हायचं आहे. सो गेट सेट रेडी विथ मी. सो फायनली मंडळी मी झाली आहे रेडी. हे बघा. आणि हो, कमेंट करून नक्की सांगा कशी दिसत आहे मी, कारण आज प्युअर महाराष्ट्रीयन लुक केलेला आहे, कारण आज हळदी कुंकू आहे. सो कुठलीच गोष्ट मी कमी सोडलेली नाही मेकअप करण्यात. नाही तर नेहमी तुम्ही मला लोअर टी शर्टमध्येच बघत असतात. सो आज साडी वेअर केलेली आहे आणि सगळं साज केलेला आहे असं म्हटलं तरी चालेल. सो चला आता बाहेर बघूया. तयारी आम्हालाच करायची आहे. सो चला मग हळदी कुंकवाची तयारी करायची आहे. तर मंडळी, हे आहे हळदी कुंकवाचं वाण. तर आमच्या सोसायटीमध्ये आम्ही सार्वजनिक हळदी कुंकू करतो. म्हणजे जे पण सहमत असेल, ज्यालाही वाटत असेल की हा सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे, तर कॉन्ट्रीब्युशन करतो. तर काही त्याची एक अमाऊंट असते, ते आम्ही प्रत्येकांना जाऊन विचारतो. आणि ज्यांची इच्छा असली ते त्या अमाऊंट एका व्यक्तीजवळ जमा करतात आणि कामं आम्ही डिवाईड करून घेतो की यांनी हे वाण काम करायचं, त्यांनी ते काम करायचं. सो अशा रीतीने हा कार्यक्रम आम्ही अरेंज करतो. सो ह्या सर्व आमच्या महिला मंडळ आहेत आणि हळूहळू सर्व जमा होत आहेत. हे बघा, बच्चा पार्टी आहे. आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम असला की एक वेगळीच मजा येते. सो सगळ्यांना बोलून आम्ही जे उखाणे घ्यायला लावतो त्यांना हळदी कुंकू लावतो. सो हे बघा, आता माझा टर्न आहे. नक्कीच मी पण उखाणा घेतला आहे आणि त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. सो नक्की बघा, उखाणा कसा घेतला तोही सांगा. सो सर्वांना बोलून आम्ही हळदी कुंकवाचा मान देतो. त्यांना हळदी कुंकू लावून त्यांचा वाण दिल्यानंतर हो, त्यांना उखाणेसुद्धा घ्यायला लागतो. बघा, सगळ्या लेडीज जमा झालेल्या आहेत आणि खूप सुंदर दिसत आहे, कारण हा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल आहे. कारण त्या दिवशी सगळ्याजणी एन्जॉय करतात, सर्व एकत्र येतात आणि खूप बरं वाटते. कारण सर्व बिझी शेड्यूल असते सगळ्यांचं, कोणी कोणाला भेटत नाही. बट या दिवशी सर्व एकत्र येऊन एन्जॉय करतात, मजा मस्ती करतात. आणि त्या दिवशी आम्ही गेम्सही ठेवतो. सो वेगवेगळ्या प्रकारचे गेम्सही खेळल्या जातात. आधी हळदी कुंकू पूर्ण झाल्यानंतर बाहेरच्या महिला मंडळी आमंत्रित केल्या जातात, त्यांनाही वाण दिलं जातं. आणि हो, प्रत्येकीकडून उखाणा घेणं मात्र हे बंधनकारक आहे. उखाणा घ्यायलाच हवा. आणि वाण तुम्ही बघितलेलंच आहे, वाणही तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. सो प्लीज नक्की सांगा, तुमच्याकडे असंच तुम्ही सार्वत्रिक हळदी कुंकू करतात का? आणि जे प्लास्टिकचे वाण दिसत आहेत ते बाहेरून ज्या मंडळी बोलवलेल्या आहेत महिला मंडळ, त्यांच्यासाठी आम्ही ठेवलेलं आहे. आणि बाकीचे जे वाण दिसत आहे, एक आहे कपचा सेट आणि दुसरा आहे प्लेट, त्याच्यामध्ये एक ग्लास, एक वाटी. सो हे वाण असं आहे. त्याच्यानंतर मग सुरू झालं आहे संगीत खुर्ची. सो हे बघा, तुम्हाला दिसत आहे सर्व महिला मंडळ एन्जॉय करत आहे. याच्यामध्ये गिफ्टही ठेवलेलं आहे. ज्याचं पहिलं बक्षीस येणार आहे त्याला पहिलं बक्षीस देण्यात येणार आहे. सो बघा, आणि महिला मंडळाने खूप एन्जॉय केलं. मी पण संगीत खुर्ची खेळलेली आहे, बट मी ते शूट करू शकले नाही. तुम्ही बघतच आहात, मी आता सध्या शूट करताना दिसत आहे तुम्हाला महिला मंडळाला. आणि हे झाल्यानंतर बच्चा पार्टीची पण संगीत खुर्ची आयोजित करण्यात आली होती. सो बच्चा पार्टीने खूप छान एन्जॉय केलं. पण हा दिवस एकंदरीत खूप मस्त असतो आमच्यासाठी. त्या दिवशी सर्वच लेडीज एकत्र येऊन खूप छान एन्जॉय करतात, धमाल मजा मस्ती करतात. आणि नाश्तासुद्धा ठेवलेला होता, समोसा. नक्कीच लेडीजला 2 समोसे आणि बच्चा पार्टीला 1 समोसा. तर एकंदरीत असं आमच्या प्रोग्रामाचं आयोजन असतं. आणि हा प्रोग्राम प्रत्येक जणीनं काम वाटून दिलेलं असतं. कोणी वाणाचं बघते, कोणी नावांच्या लिस्टचं बघते, सो कोणी नाश्ता पण वाटप करणारे याचं बघते. म्हणजे प्रत्येक गोष्टी एकेकीने वाटून घेतलेली असते. आणि त्याच्यानंतर हे कार्यक्रम आम्ही अशा रीतीने पार पाडतो. आणि सगळ्याजणी खूप एन्जॉय करतात, एकत्र येतात. आणि प्लीज तुमच्याकडेही तुम्ही असंच हळदी कुंकू करतात का? नक्की कमेंट करून मला सांगा. आणि मला कसं वाटलं प्लीज कमेंट करून नक्की सांगा. मुलंही खूप छान एन्जॉय करत आहे. म्युझिकल चेअर, लहान लेकरांचीही म्युझिकल चेअर झाली, पण मी ते शूट करू शकले नाही. सो बघा, आणि ब्लॉग आवडला तर प्लीज लाईक करायला विसरू नका. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही बघा म्युझिकल चेअर.